नुकताच तमिळनाडू सरकारचा 2025-26चा अर्थसंकल्प जाहीर झाला। तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत अर्थसंकल्पावरील भारतीय रुपयाचे चिन्ह बदलून त्या जागी तमिळ भाषेतील चिन्हाचा वापर केला आहे, ज्याला तमिळमध्ये रुबिया असं म्हटलं जातं। त्यामुळे तमिळ विरुद्ध हिंदी हा वाद पुन्हा पेटताना दिसत आहे। 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राचा विरोध कायमच तमिळनाडू आणि दक्षिणेतील राज्यांनी केलेला आहे। त्यामुळे तमिळनाडू विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष वाढताना दिसत आहे। तमिळनाडू सरकारने रुपयाच्या चिन्हामध्ये कोणता बदल केला आहे, त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि यामुळे हिंदी विरुद्ध तमिळ असा संघर्ष होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग। तमिळनाडूचे मुख्यमंत्री DMK पक्षाचे नेते के स्टॅलिन यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली। त्यामध्ये त्यांनी तमिळनाडू राज्याच्या 2025-26 अर्थसंकल्पातील रुपयाचे चिन्ह बदलून त्याऐवजी तमिळ भाषेतील रुबियाचा वापर केला असल्याचे दिसत आहे। त्याचबरोबर DMK लीडर अण्णादुराई यांनी देखील मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या पोस्टचे समर्थन केले असून ते म्हणाले की आम्ही फक्त रुपयाच्या जागी तमिळ शब्दाचा वापर करत आहोत। यामध्ये आम्ही काहीही वेगळे करत नाही आहोत आणि यामध्ये काही बेकायदेशीर नाही। आमचा तमिळला प्रथम ठेवण्याचा मानस असल्यामुळे आमच्या DMK सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। पुढे ते असेही म्हणाले की तमिळनाडू हे शिक्षणामध्ये अग्रेसर राहिले असून त्या बाबतीत तमिळनाडूची कामगिरी कायमच चांगली राहिली आहे। आता तमिळनाडूमधून तमिळ लोक उत्तरेकडील राज्यांमध्ये शिक्षणासाठी जात नाहीत, तर ते आता अमेरिका, लंडन या ठिकाणी जात आहेत। त्यामुळे BJPला ही प्रगती पचत नाही। त्यामुळे आता या वक्तव्यामुळे राजकीय वाद सुरू झाला आहे। यावर BJP तमिळनाडू प्रमुख के अण्णामलाई यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, रुपयाचा सिम्बॉल हा पूर्ण भारत देशासाठी बनवला आहे आणि तो आपल्या देशाच्या राष्ट्रीय चलनासाठी वापरला जातो। DMK सरकारने तो बदलून टाकला आहे। सगळ्यात मूर्खपणा म्हणजे रुपयाचा सिम्बॉल एका तमिळ माणसाने म्हणजेच थिरू उदयकुमार यांनी बनवला असून ते DMKचे माजी आमदार यांचे पुत्र आहेत। त्यामुळे हा सगळा मूर्खपणा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। आधी आपण रुपयाच्या सिम्बॉल मागील इतिहास काय ते पाहूयात। जगातील काहीच मोजक्या देशांमध्ये स्वतःच्या चलनासाठी स्वतंत्र सिम्बॉल्स आहेत, जसे की अमेरिकन डॉलर्स, युरोपियन पाउंड, जॅपनीज येन यासारख्या सिम्बॉल्सचा वापर केला जातो। त्यामुळे भारताने देखील 2010 मध्ये एक प्रतियोगिता ठेवली होती। त्यामागचा उद्देश होता इतर चलनाप्रमाणे भारताचे सुद्धा स्वतंत्र चलन सिम्बॉल असावे। त्यामुळे 15 जुलै 2010 मध्ये झालेल्या एका भारतीय चलन सिम्बॉल स्पर्धेमधून रुपया या सिम्बॉलची निवड करण्यात आली। याचे डिझाईन मुंबई IITचे पोस्ट ग्रॅज्युएट D उदयकुमार यांनी केले असून त्यासाठी त्यांनी देवनागरी हिंदी भाषेतील रा आणि रोमन भाषेतील आर या शब्दांचा वापर करून हे सध्याचे रुपयाचे चिन्ह निर्माण केले आहे। त्यामधील वरील 2 आडव्या रेषा या भारतीय तिरंग्यावरील असून ते समानतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले आहे। पण डॉक्टर D उदयकुमार स्वतः तमिळनाडूचे असून त्यांचे वडील DMK पक्षाचे माजी आमदार होते। आता या वादामागील मुख्य कारण जाणून घेऊ। खरं तर दक्षिण द्रविड अस्मिता आणि उत्तरेकडील हिंदी भाषिक अस्मिता हा संघर्ष कित्येक शतकांचा आहे। भाषा, प्रांत, खानपान, संस्कृती यामुळे कायमच वाद निर्माण होताना दिसतात। त्यातच आता केंद्र सरकारने 2020 पासून नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे। त्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा वापर राज्यांनी करावे असे सांगितले आहे। म्हणजेच ज्या त्या राज्याची मूळ बोलीभाषा इंग्रजी आणि भारतीय संविधानात नमूद केलेल्या 22 भाषांपैकी एक भाषा अशा पद्धतीने त्रिभाषा भाषासूत्राचा वापर करायचा आहे व या नवीन शैक्षणिक धोरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना 2000 कोटी रुपये देण्यात येणार आहे। परंतु तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी तमिळ राज्यात त्रिभाषा भाषासूत्राला विरोध केला असून 10,000 कोटी रुपये जरी दिले तरी तमिळ सोबत फक्त इंग्रजी या 2च भाषांचा वापर तमिळनाडूमध्ये होईल असे सांगितले। तमिळनाडूमध्ये तमिळ सोडून इतर कोणतीही भाषा शिकवणे म्हणजे तमिळ भाषेची प्राथमिकता आणि तमिळ संस्कृती कमी केल्यासारखे होईल। तमिळ आमची कायमच प्राथमिकता आहे आणि राहणार असं म्हटलं आहे। पण मग आता राष्ट्रीय चलनाचे सिम्बॉल एखादे राज्य बदलू शकते का ते आपण पाहू। खरं तर राष्ट्रीय चलनासाठी असा कोणताही विशिष्ट कायदा नाही। हा सिम्बॉल एका कमिटीच्या ठरावानुसार सुचवला आहे आणि भारतीय संविधानानुसार भारतात 22 भाषांना राज्यभाषिक दर्जा आहे। त्यामुळे तमिळनाडू सरकारने आपल्या अर्थसंकल्पाबाबत फक्त रुपया हा हिंदी शब्द बदलून त्या जागी तमिळ रुबिया
हा शब्द वापरला आहे। यामध्ये फक्त भाषेच्या उच्चाराचा फरक आहे। रुपयाच्या चिन्हातील रुपया शब्दातील पहिलं अक्षर हिंदी ऐवजी तमिळ अक्षराचा वापर केला आहे। त्यामुळे कोणताही नवीन सिम्बॉल निर्माण केलेला नाही। यामध्ये कोणत्याही संवैधानिक कायद्याचे उल्लंघन झाले आहे असे म्हणता येणार नाही। परंतु आता या मुद्द्यामुळे राजकारण होताना दिसत आहे। तमिळनाडू राज्यातील बीजेपी प्रमुख के अन्नामलाई यांनी मात्र यावर टीका करत म्हटले की एका तमिळ नागरिकाने आणि डीएमके पक्षाशी संबंधित असणाऱ्या डी उदय कुमार यांनीच हा सिम्बॉल तयार केला असून सुद्धा तमिळनाडू डीएमके पक्षाचे मुख्यमंत्री मूर्खपणा करत आहेत। डीएमके मुद्दाम भाषिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून आम्ही देखील तमिळ असून आम्हाला देखील तमिळ असल्याचा अभिमान आहे। आम्ही तमिळ राजकारणासाठी आभासी खोटे भाषावाद निर्माण करत नाही। त्यांच्याकडेच फक्त तमिळ भाषा आणि संस्कृती वाचवण्याची मक्तेदारी नाही, असे के अन्नामलाई म्हणाले। यामुळे आता तमिळ विरुद्ध केंद्रातील बीजेपी सरकार यामध्ये वाद वाढताना दिसत आहे। त्यामुळे आता रुपयाच्या चिन्हाचा वाद कुठपर्यंत जाणार हे येणाऱ्या काळात कळेलच। त्याचबरोबर 2026 मध्ये होणारी मतदारसंघांची पुनर्रचना आणि दक्षिण राज्यांचे संसदेतील कमी होणारे प्रतिनिधित्व, यासोबतच नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राला होणारा दक्षिण राज्यांचा विरोध, यामुळे देखील केंद्रासोबत दक्षिणेतील राज्यांचा संघर्ष सुरूच आहे। यातील कोणत्याही विषयाबद्दल माहिती हवी असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रणशिंग।